क्वेश्चन बँक संदर्भामध्ये चर्चा चालू आहे आपली. आज आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत आणि तो पुढचा जो टॉपिक आहे तो आहे ह्युमन रिप्रोडक्शन. म्हणजे ह्युमन रिप्रोडक्शन या टॉपिकच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट याबद्दल चर्चा आपली ऑलरेडी झालेली आहे. आता आपल्याला बघायचं ह्युमन रिप्रोडक्शन. MCQ ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. MCQचा कुठल्याही प्रकारे आपण त्या ठिकाणी पार्ट घेणार नव्हतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका मार्काचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. आता बघा प्रश्न चालू होतो या ठिकाणापासून. काय विचारलंय? सिंगल सेंटेन्स आन्सर आहेत. या ठिकाणी कीवर्ड्स दिले आहेत आणि इकडे त्याचे मार्क्स आहेत. तर बघू आता टॉपिकची सुरुवात करूया. नेम द एन्झाईम सिक्रेटेड बाय द प्रोस्टेट ग्लॅन्ड. प्रोस्टेट ग्लॅन्डने सिक्रेट केलेल्या एन्झाईमचे नाव द्यायचं. त्याच्यामध्ये ऍसिड फॉस्फेटेज नावाचं एन्झाईम किंवा फॉस्फेटेज AAC आहे शेवटी, म्हणजे एन्झाईमचा पार्ट आहे तो. तर हे आपल्या आन्सर की मध्ये आलं पाहिजे. आता बघू पोस्टेट ग्लॅन्ड काय आहे ते. पोस्टेट ग्लॅन्ड बघा या ठिकाणी दिले आहेत. आता ज्या वेळेस आपण पोस्टेट ग्लॅन्डचा विचार करतो तेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्याला बघावं लागणार आहे. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्यावेळेस आपण डायग्राम पाहतो तेव्हा डायग्राम मध्ये आपल्याला पोस्टेट ग्लॅन्डचा पार्ट दिसतो. तर या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दिलेली आहे आणि या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जो एरिया हा आहे, जसं की आता या ठिकाणी आपण लेबलिंग केली आहे. लेबलिंग मध्ये तुम्हाला माहित आहे जे काही नंबरिंग दिली त्यानुसार आपल्याला प्रोस्टेट ग्लॅन्ड सांगायचे आहेत. मग प्रोस्टेट ग्लॅन्ड जे आहेत ते या ठिकाणी दिले आहेत. बघा आता याला मी थोडा तुम्हाला डार्क करून दाखवतो कलरिंग नुसार. हा, जे प्रोस्टेट ग्लॅन्ड आहेत ते हे आहेत मित्रांनो. हे या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. दोन आहेत. एक 8 नंबरला दिली आहे आणि तीच 8 नंबरच्या दोन्ही साईडने दोन प्रोस्टेट ग्लॅन्ड आहेत. मग यांच्यापासून कुठल्या प्रकारचे एन्झाईम सिक्रेट होते हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे त्यांनी. मग आता याच्यापासून सिक्रेट होणारं जे एन्झाईम आहे ते एन्झाईम म्हणजेच लब्रिकंट्स म्हणून काम करणार आहे आणि सेमायनल वेसिकल मध्ये सुद्धा त्याचं सेमायनल वेसिकल पासून जे फ्लुइड सिक्रेट होते त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं वर्क मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा प्रोस्टेट ग्लॅन्डचा पोर्शन आपल्याला दिलाय. आता प्रोस्टेट ग्लॅन्ड मध्ये मी तुम्हाला लोकेशन तर दाखवलंय. प्रोस्टेट ग्लॅन्ड मध्ये काय आहे तर जनरली 20 ते 30 लोब्स असतात आणि 20 ते 30 लोब्स असून त्यांच्यापासून जे सिक्रेशन होणारं फ्लुइड आहे ऍसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड त्याला आपण म्हणतो आणि ते सरळ युरेथ्रामध्ये पास केले जाते. मग त्यामध्ये सिट्रिक ऍसिड आहे, त्यामध्ये एन्झाईम्स आहेत. मग त्यामध्ये आताच आपण बघितलं एन्झाईम आहे ऍसिड फॉस्फेटेज, ठीक आहे. आणि ऍसिडिक एन्व्हायरमेंट असल्यामुळे ते प्रोटेक्शनला वर्क करत असते स्पर्मच्या. तर ऍसिड फॉस्फेटेज एन्झाईम त्या ठिकाणी दिला आहे प्रोस्टेट ग्लॅन्डचं. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. आता पुढचा जो क्वेश्चन दिलाय तो कोणता आहे बघा. व्हॉट इज अ ग्लॅन्ड पेनिस. ग्लॅन्ड पेनिस कशाला म्हणतात तर ग्लॅन्ड पेनिस म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा जी डायग्राम आपण बघितली आता त्या डायग्राम मध्ये जो 10 नंबरचा पोर्शन आहे हा ग्लॅन्ड पेनिसचा पार्ट आहे, ठीक आहे. हा जो पोर्शन आहे हा ग्लॅन्ड पेनिस आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू. व्हॉट इज ऍटेरिसिया विथ रिस्पेक्ट टू द ओव्हरी इन द फिमेल. ह्युमन फिमेल म्हणजे ह्युमन फिमेल मध्ये ओव्हरी कशाला आपण म्हणतो तर ओव्हरी जी आहे या ओव्हरी मध्ये ऍटेरिसिया हा पार्ट कोणता आहे. व्हॉट इज ऍटेरिसिया विथ रिस्पेक्ट टू द ओव्हरी इन ह्युमन फिमेल. त्यामध्ये आन्सर मध्ये आपल्या काय येणं गरजेचं आहे. लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ द प्रीमॉर्डियल फॉलिकल्स. म्हणजे जे काही समजा फॉलिकल्स असतात त्याच्यामध्ये लार्ज स्केलची जी फॉलिकल स्टेप आहेत किंवा जे फॉलिकल्स आहेत ते प्रीमॉर्डियल कंडिशन मध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे, म्हणजे तो पोर्शन त्या ठिकाणी यावा लागतो, ठीक आहे. त्यानंतर नेम द हायड्रोलायटिक एन्झाईम सिक्रेटेड बाय ॲक्रोझोम. ॲक्रोझोम पासून सिक्रेट होणारे हायड्रोलायटिक एन्झाईम कोणते. अगोदर आपल्याला ॲक्रोझोम म्हणजे काही करणं गरजेचं आहे. ॲक्रोझोम जो पार्ट असतो तो पार्ट आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर बघू आता ॲक्रोझोम कशाला म्हणतात ते. ॲक्रोझोम मध्ये बघा सगळ्यात अगोदर आपण काय करू स्पर्मच्या डायग्राम कडे जाऊ. डायग्राम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲक्रोझोम कळणार आहे काय आहे ते. आता या ठिकाणी मेल गॅमेट आपल्याला बघायचा म्हणजे स्पर्म सेल आणि स्पर्म सेलचा कुठला पार्ट त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ॲक्रोझोम असतो हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण गॅमेटोजेनेसिस कडे जाणार आणि गॅमेटोजेनेसिस मध्ये आपण स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस पाहणार आणि नंतर मग स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. आता या ठिकाणी बघा हा जो एरिया दिलाय हा आहे ॲक्रोझोमचा, ठीक आहे. हा ॲक्रोझोमचा एरिया आहे जो या ठिकाणी आहे. हा एरिया हा ब्ल्यू कलरचा जो काढला हा ॲक्रोझोम आहे. आता हा ॲक्रोझोम जो आहे
या ॲक्रोझोमचं वर्क काय, ॲक्रोझोम काय करू शकतो, तर ॲक्रोझोम बद्दल इथे सांगितले आपल्याला बघा. काय सांगितलं, देअर इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द ॲक्रोझोम अँड इट इज फॉर्म्ड फ्रॉम द गॉल्गी बॉडीज. अँड ॲक्रोझोम contains hydrolytic enzyme that is high alluronidase and the proteolytic enzyme झोना लायसिन अँड द कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम त्याच्याकडे आहे. आता झोना लायसिन आणि कोरोना पेनिट्रेटिंग कशाला म्हणतात किंवा कोरोना पार्ट कोणता आहे तो आपल्याला थोड्या वेळामध्ये ओव्हलच्या स्ट्रक्चरमध्ये करणार आहे. तर हाय ॲल्युरोनायडेज एन्झाईम त्याच्याकडे असते हे आपल्याला सांगता येते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू थोडं पुढे. आता बघा व्हॉट इज अ मोरुला. मोरुला म्हणजे काय असते, तर 16 ते 32 सेल स्ट्रक्चर असणारी डेव्हलपमेंट आहे झायगोटची. त्याला आपण मोरुला असं म्हणत असतो. जसं झायगोट क्लिवेज चालते तेव्हा एका सेलच्या 2 सेल्स, 2च्या परत 4, अशा करत 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 या ठिकाणी झायगोटचं डिव्हिजन चालते. आणि या झायगोट सेलमध्ये 16 ते 32 सेल्स दिसतात तेव्हा त्याला मोरुला असं म्हणतात. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इनर सेल माल. इनर सेल मालचं फंक्शन काय, तर एम्ब्रिओ डेव्हलप करणे हे त्या इनर सेल मालचं फंक्शन आहे. ठीक आहे, त्यानंतर नेम द एम्ब्रियोनिक लेअर फॉर्म विच हार्ट ब्लड व्हेसल डेव्हलपमेंट. आता या ठिकाणी बघा, हार्टची डेव्हलपमेंट, ब्लडची डेव्हलपमेंट आणि ब्लड व्हेसलची डेव्हलपमेंट सांगायची तर ते मिझोडर्म पासून होत असते. आपल्याला माहिती आहे 3 डर्म आपल्याकडे आहेत, एक्टोडर्म आहे, मिझोडर्म आहे आणि इंडोडर्म आहे. तर जनरली ब्लड वगैरे आणि हार्टची डेव्हलपमेंट मिझोडर्म पासून होत असते. आता आपल्याला विचारलेलं आहे आयडेंटिफाय द परमनंट बर्थ कंट्रोल मेथड इन गिव्हन डायग्राम. दिलेल्या डायग्राम मध्ये परमनंट बर्थ कंट्रोल मेथड कोणती आहे, तर याच्यामध्ये बघा फॅलोपियन ट्यूब्स आहेत आणि ट्यूब कट केल्या. मग ट्यूब जर कट केले असतील तर याला ट्यूबोक्टोमी आपण असं म्हणत असतो. म्हणजे ही फिमेलमध्ये चालणारी स्टेप आहे, हिला आपण ट्यूबोक्टोमी म्हणतो. आणि याच्यामध्ये परमनंट काय केले आहे तर ट्यूब्स कट केल्या आहेत, फॅलोपियन ट्यूब्स. त्यानंतर व्हॉट इज द यूज ऑफ टॅबलेट सैली. सैली टॅबलेटचा काय तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहे जे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी वगैरे टाळण्यासाठी हे ओरल पिल्स फिमेलला घ्यावी लागतात. त्यानंतर आयडेंटिफाय द आययुडी इन गिव्हन डायग्राम, याला आपण लिप्स लूप असं म्हणत असतो. त्यानंतर 2 मार्काचे प्रश्न आहेत. ड्रॉ नेट लेबल डायग्राम ऑफ एलएस ऑफ ह्युमन टेस्टिस. ह्युमन टेस्टिसचे एलएस दाखवायचं आपल्याला. ह्युमन टेस्टिसचं एलएस काय याच्यामध्ये बघा, ह्युमन टेस्टिसचं एलएस आपल्याला सांगितलेलं आहे, त्याची डायग्राम काढायची. आणि डायग्राम जेव्हा आपण काढतो तेव्हा लगेच आपल्या लक्षात येणार आहे की ह्युमन टेस्टिस एलएस कशा प्रकारे त्या ठिकाणी असते. ठीक आहे, हे बघा एलएस दिले ह्युमन टेस्टिस. याच्यामध्ये एलएस मध्ये आपण सांगणार व्यासा डिफरन्स, व्यासा डिफरेन्शिया आहे, रेडिएट टेस्टिसचा पार्ट या ठिकाणी दिसतो. त्यानंतर कव्हरिंग दिल्या ट्युनिका, वजानॅलिस, ट्युनिका अल्ब्युजिनाल. त्यानंतर लोब्युल्स आहेत मध्ये, सेप्टम आहेत लेब्युल्सच्या मध्ये. त्यानंतर सेमिनिफेरस ट्युब्युल्स हे मध्ये दिले आहेत अशा प्रकारच्या ट्यूब्स. त्यानंतर इकडच्या साईडला इपिडायम्सचा एरिया दिला. इपिडायम्सचा टेल पार्ट आहे, इपिडायम्सचा बॉडी आहे, इपिडायम्सचा हेड आहे. तर अशा प्रकारे ब्लड व्हेसल वगैरे याच्यात दिले आहेत. तर ही डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकलचे आपल्याला स्ट्रक्चर दाखवायचं. आता ग्राफियन फॉलिकल म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर डिटेल आपल्याला काढता आलं पाहिजे. ज्यावेळेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला माहित आहे फिमेल कडे मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होते, त्यावेळेस आपण वेगवेगळे स्ट्रक्चर बघितले. तसंच ओव्हमचं स्ट्रक्चर कसं असते हे आपल्या लक्षात आलं. तर ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर हे आहे मित्रांनो. याच्यामध्ये ट्युनिका एक्सटर्ना, आउटर कव्हरिंग आहे, ट्युनिका इंटरना, सेकंड कव्हरिंग आहे, अँटेरम दिला आपल्याला. त्यानंतर ग्रॅन्युलोसा सेल्स दिल्यात आणि कोरोना रेडिएटा एरिया दिलेला आहे. मग हे कोरोना रेडिएटा वगैरे दिलेला आहे. त्यानंतर थिका एक्सटर्ना, सॉरी ट्युनिका नाही, थिका एक्सटर्ना जो दिलेला आहे, हा थिका एक्सटर्ना वगैरे ब्रेक करण्यासाठी ॲक्रोझोमची मदत होत असते स्पर्म सेलला. तर हे स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पुढे काय विचारलंय, राईट ए शॉर्ट नोट ऑन फॅलोपियन ट्यूब्स. फॅलोपियन ट्यूब्सवर शॉर्ट नोट लिहायची आपल्याला. फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे काय, तर फॅलोपियन ट्यूब्स ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला दिसतात. हे या ठिकाणी जे स्ट्रक्चर काढलेत हे काय आहेत, फॅलोपियन ट्यूब्सचे आहेत. फॅलोपियन ट्यूब्स याच्याबद्दल माहिती द्यायची आपल्याला की काय करतात फॅलोपियन ट्यूब्स. फॅलोपियन ट्यूब्स कशा प्रकारे झायगोटला कंडक्ट करू शकतात, स्पर्म सेलला कंडक्ट करू शकतात, ओव्हम सेलला कंडक्ट करू शकतात हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याचं फंक्शन सुद्धा सांगता आलं पाहिजे.
गिव्ह अन अकाउंट ऑफ द एक्सटर्नल जेनिटालिया इन द ह्युमन फिमेल. ह्युमन फिमेलमध्ये एक्सटर्नल जेनिटालिया काय आहे, त्याच्यामध्ये लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, अशी आपल्याला वजनल कॅनल, वजायना, त्यानंतर वुल्वा स्ट्रक्चर वगैरे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर याला 2 मार्क आहेत, 4 पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट्स. सेकंडरी ओसाइट्स कशाला म्हणतात हे सांगता आलं पाहिजे. सेकंडरी ओसाइट्स कुठं असते तर लक्ष द्या, ज्या वेळेस आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की सेकंडरी ओसाइट्स वगैरे कुठे आहेत हे बघा. आता या ठिकाणी बघा आपल्याला स्ट्रक्चर दिलेत, त्याच्यामध्ये प्री ओव्हुलेटरी फेज आहे, ओव्हुलेशन आहे, त्यानंतर पोस्ट ओव्हुलेटरी फेज आणि ओव्हुलेशन. तर अशा प्रकारच्या फेज दिल्या आहेत. मग याच्यामध्ये सेकंडरी ओसाइट्स कशाला म्हणायचं आणि सेकंडरी ओसाइट्स कुठं फॉर्म होते, कशा प्रकारे होते हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता याच्यामध्ये बघा लक्षात येते आपल्याला की जे काही सेकंडरी ओसाइटचं स्ट्रक्चर आहे ते ओजेनेसिस प्रोसेसमध्ये पण आपण सांगू शकतो. जसं या डायग्राम मध्ये आपल्याला क्लिअरली सांगता येईल. बघा सेकंडरी हे झालं फिमेल बद्दल. फिमेलचं जेव्हा आपण स्ट्रक्चर पाहतो तर फिमेलच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा ओजेनेसिस प्रोसेसमध्ये इझिली सांगता येते सेकंडरी ओसाइट्स कशाला म्हणायचं ते. तर हे स्ट्रक्चर दिलंय बघा सेकंडरी ओसाइट्स, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजे सरळ सरळ ओजेनेसिस प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हे सेकंडरी ओसाइटचा पार्ट दिलेला आहे. त्यानंतर राईट अँड अकाउंट ऑफ क्लिवेज ड्युरिंग एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इन ह्युमन. ह्युमनमध्ये कशा प्रकारे क्लिवेज चालते एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये ते सांगायचं. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे फर्स्ट डिव्हिजन आहे, फर्स्ट क्लिवेज म्हणतो आपण, नंतर सेकंड क्लिवेज आहे, नंतर मग मोरुला वगैरे फॉर्मेशन हे आपण सांगू शकतो. त्यानंतर आयडेंटिफाय द पार्ट्स अँड लेबल द गिव्हन डायग्राम. जी दिली डायग्राम आहे त्याला आपल्याला लेबल करायचं. डायग्राम अगोदर ओळखायची कशाची आहे तर मित्रांनो जी दिलेली डायग्राम आहे ती डायग्राम आहे फिमेल ग्राफियन फॉलिकल, किंवा त्याला सरळ सरळ सांगू शकतो की फिमेल ओव्हम स्ट्रक्चर. ग्राफियन फॉलिकल नाही म्हणता येणार आपल्याला. अनफर्टिलायझर एक किंवा ओव्हम ही डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी दिली आहे. याच्यामध्ये व्हायटिलाइन मेम्ब्रेन दिले, त्यानंतर पेरीव्हायटिलाइन स्पेस दिलाय, झोना पेलुसिडा, कोरोना रेडिएटा, जर्मायनल वेसिकल्स, त्यानंतर फर्स्ट पोलर बॉडी, एवढे नाव आपल्याला त्या ठिकाणी या डायग्राममध्ये द्यायचे. त्याला ओळखायचं अनफर्टिलायझर एक किंवा ओव्हम असं आपण त्याला म्हणत असतो. तर ही नाव आपल्याला त्या ठिकाणी देता आले पाहिजे. त्यानंतर व्हॉट इज द लॅक्टेशन अँड विच हॉर्मोन्स इज रिस्पॉन्सिबल टू रेग्युलेट द सिक्रेशन. लॅक्टेशन पिरियड कशाला म्हणायचं आणि त्याच्यामध्ये कोणतं हॉर्मोन्स लॅक्टेशन पिरियडमध्ये हेल्प करत असते आणि कोणता हॉर्मोन्स त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असते रेग्युलेशन सिक्रेशन. तर याच्यामध्ये बघा लॅक्टेशन पिरियडमध्ये आपल्याला हॉर्मोन्स दिलेत. हॉर्मोन्समध्ये आपण सांगू शकतो या ठिकाणी लॅक्टेशन बघू द्या कुठं आहे ते. लॅक्टेशनमध्ये आपल्या लक्षात येणार आहे लगेच हॉर्मोन्स कोणते आहेत ते. तो पॉईंट आपल्याला क्लिअर त्या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. प्लॅसेंटेशन झालंय, ट्रायमिस्टर झालंय, पार्च्युरेशन, त्याच्यानंतर लॅक्टेशन पिरियड येणार. आता लॅक्टेशन हे या ठिकाणी दिलंय. मग लॅक्टेशन मध्ये आपल्याला माहित आहे की लॅक्टोज सिक्रेशनचं वर्क चालत असते, मिल्क सिक्रेशनचं वर्क चालत असते मेमरी ग्लँड मधून, आणि मग त्यावेळेस जे एन्झाईम आहेत ते एन्झाईम त्या ठिकाणी मेमरी ग्लँड्समध्ये स्टिम्युलेशन किंवा त्या ठिकाणी त्याला आपण प्रोलॅक्टिन वगैरे म्हणतो, हार्मोन्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत प्रोलॅक्टिन हार्मोन्स मदरमध्ये मिल्क सिक्रेशन करण्यासाठी. तर अशा प्रकारची रचना दिलेली आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजेच याच्यामध्ये कोलेस्ट्रॉम नावाचं फर्स्ट स्टिकी आणि येलो फ्लुइड असते, ते बाळासाठी हेल्दी असते. म्हणजे जे काही समजा बाळ आहे त्यासाठी हेल्दी असते. आणि मग नंतर महत्वाची गोष्ट अशी आहे की याच कोलेस्ट्रॉमचा IgA प्रोड्यूस करण्यासाठी मदत होत असते. तर हे त्या ठिकाणी आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे प्रोलॅक्टिन वगैरे त्या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत त्या पॉईंटमध्ये. त्यानंतर काय सांगितलं, मेन्शन एनी टू डिफरंट गोल्स ऑफ द RCH प्रोग्राम. RCH प्रोग्रामचे कोणतेही 2 आपल्याला गोल्स किंवा त्या ठिकाणी उद्देश सांगायचे. RCH प्रोग्राम काय आहे तर या ठिकाणी याच्यामध्ये 2 पॉईंट्स आपण लिहू शकतो, जसं की हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, किंवा कोणतेही 2 पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत RCH प्रोग्राम मध्ये. त्यानंतर पुढे दिलंय व्हॉट इज MTP अप टू विच मंथ इट इज. म्हणजे MTP काय बघायचं आपल्याला. तर MTP टेक्निक किंवा MTP प्रोसेस काय असते तर ते बर्थ कंट्रोलसाठी अप्लाय केलेली प्रोसेस आहे, त्याला आपण MTP म्हणतो.
तर MTP काय आहे आणि कुठल्या एजपर्यंत आपल्याला ती करता येते असं आपल्याला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघू आता MTP म्हणजे हे बघा मेडिकल टर्मिनेशन प्रोग्राम त्याला म्हणायचं, सॉरी प्रेग्नन्सी, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी MTP आपण त्याला म्हणू शकतो. आणि MTP जी असते ती MTP याच्यामध्ये काय केलं जाते की अनवॉन्टेड प्रेग्नन्सी वगैरे हे जे डेव्हलप होत असते फिटस वगैरे, तर हे फर्स्ट ट्रायमिस्टर पर्यंत प्रेग्नन्सीमध्ये आपण सेफली त्या ठिकाणी काढू शकतो. अॅम्निओसेंटेसिस टेस्ट असा त्याला आपण म्हणतो, म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर पर्यंत ही पॉसिबली करता येते. ठीक आहे, अशा प्रकारची रचना आपल्याला दिली आहे. हा प्रोग्राम 1971 पासून आलेला आहे आणि सॉरी 1971 पासून एक ऍक्ट आला या प्रोग्रामवर, आणि तो जो ऍक्ट आहे तो अनवॉन्टेड प्रेग्नन्सी वगैरे किंवा ॲबॉर्शन वगैरे काढण्यासाठी त्याला एक प्रकारचं इलिगल मानलं जाते. म्हणजे MTP हे काय आहे तर याच्यामध्ये सेक्स लिंकेज वगैरे दाखवण्याचे चान्सेस असतात, म्हणून ते टेस्ट सध्या इलिगल आहे, म्हणून त्याच्यासाठी हे या ठिकाणी एक ऍक्ट दिला आहे. त्यानंतर 3 मार्काचे क्वेश्चन. डिस्क्राईब द हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस अँड विथ द हेल्प ऑफ लेबल डायग्राम. मग टेस्टिसची हिस्टॉलॉजी सांगायची. टेस्टिसची हिस्टॉलॉजी आपल्याला माहिती आहे काय आहे, ऑलरेडी आपण एलियस सांगितलं. एलियस सोबतच आपल्याला हिस्टॉलॉजी पण दिली आहे. मग हिस्टॉलॉजीमध्ये आपल्याला 4 लेबल्स द्यायचे आणि 4 लेबल्स देऊन त्या ठिकाणी त्याच्याबद्दल 4 पॉईंट्स लिहायचे, अर्धा अर्धा मार्क प्रत्येक पॉईंटला आहे. त्यामध्ये हिस्टॉलॉजी आपल्याला सांगता येते. आता हिस्टॉलॉजी काय तर हे बघा या ठिकाणी दिली आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आणि ही डायग्राम याला हिस्टॉलॉजी म्हणतात, TS. याच्यामध्ये सेमिनिफेरस टिबिल्स दिल्यात, त्याच्यामधलं स्ट्रक्चर दिलंय, सेरोटोनी सेल्स दिल्यात, स्पर्म सेल्स दिल्यात, म्हणजे स्पर्म बंडल सेल्स आहेत. तर हे सगळे डायग्राम्स त्या ठिकाणी डायग्राम मध्ये डिटेल्स आपल्याला काढायचे आणि आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर नावं द्यायला सांगितले आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. C नंबरला काय नाव आहे तर हा आहे व्हजायनल कॅनल. व्हजायनल कॅनल आपण म्हणतो याला. त्यानंतर सेरिविक्स. त्यानंतर याला आपण युटेरियन वॉल म्हणतो, म्हणजेच युटेरियन वॉल जर असेल त्याच्या अगोदर आपल्याला युटेरस लिहावं लागते. युटेरस झालं, ही झाली युटेरियन वॉल, त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणत असतो, एंडोमेट्रियम. त्यानंतर ओव्हरीज, आणि हा जो आहे हा एरिया आहे फॅलोपियन ट्यूब्सचा. तर फॅलोपियन ट्यूब्स लिहिण्यापेक्षा या ठिकाणी याला MQ ला म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारचे लेबल आपल्याला द्यायचे आहेत. डिस्क्राईब द हिस्टॉलॉजी स्ट्रक्चर ऑफ ह्युमन ओव्हरी. ओव्हरीची हिस्टॉलॉजी आणि स्ट्रक्चर सांगायचं आहे. कुठे आहे ओव्हरीची हिस्टॉलॉजी आणि स्ट्रक्चर? ओव्हरीची हिस्टॉलॉजी आणि स्ट्रक्चर जे आहे त्यासाठी आपल्याला ही डायग्राम काढायची आहे. हे लेबल्स, हे नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता आले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर थोडंसं बोललो. आता बघा, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म विथ लेबल डायग्राम. जसं मी आताच तुम्हाला सांगितलं, स्पर्म काय आहे त्याची डायग्राम काढायची आणि त्या स्पर्मच्या डायग्राम मधले डिफरंट पार्ट सांगायचे आणि हिस्टॉलॉजी त्याची एक्सप्लेन करायची. अशा प्रकारचे डायग्राम आहे. त्यांना डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ ओजेनेसिस इन ह्युमन फिमेल. ह्युमन फिमेल मध्ये ओजेनेसिस प्रोसेस काय ते सांगायची. ओजेनेसिस प्रोसेस आता मी सांगितलं तुम्हाला, जे ओव्हम फॉर्मेशनला हेल्प करत असते, गॅमेटोजेनेसिस मध्ये दिलेली आहे, त्याला ओजेनेसिस असं म्हणतात. ओजेनेसिस. आणि स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म फॉर्मेशन, ओजेनेसिस म्हणजे ओव्हम फॉर्मेशन, हे आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस प्रोसेस आपल्याला डिटेल सांगायची. डायग्राम आणि प्रोसेस या ठिकाणी दिले, तरी प्रोसेस आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊ. राईट अ नोट ऑन इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशनवर नोट लिहायचे, त्यामुळे 4 पॉईंट लिहायचे आपले. इम्प्लांटेशन काय आहे ते, इम्प्लांटेशन मध्ये सरळ सरळ सांगता आलं पाहिजे आपल्याला की कशा प्रकारे युटेरियन वॉल सोबत मॅटर्नल प्लॅसेंटा
आणि बेबी प्लॅसेंटा अम्बिलिकल कॉर्ड वगैरे कसं तयार होतं ते सांगायचं. त्यानंतर ह्युमन प्रेग्नन्सी शो द 3 प्रॉमिनंट ट्रायमेस्टर, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन दिस ट्रायमेस्टर. म्हणजे ट्रायमेस्टरनुसार आपल्याला त्या ठिकाणी खाली प्रश्नाचे उत्तर द्यायचं. मग व्हॉट इज अ मॉर्निंग सिकनेस ड्युरिंग अ फर्स्ट ट्रायमेस्टर. मॉर्निंग सिकनेस काय येतो फिमेलमध्ये ते सांगायचं. मॉर्निंग सिकनेसचा अर्थ काय होतो, तर मॉर्निंग सिकनेसमध्ये फिमेलमध्ये विकनेस वगैरे असे सिम्पटम्स दिसतात, तर ते असते मॉर्निंग सिकनेस. त्यानंतर चक्कर वगैरे येणे, तर आपण नॉझिया कंडिशन वगैरे म्हणतो. त्यात नेमकं हार्मोन सिक्रेटेड इन सेकंड ट्रायमेस्टर, कुठले हार्मोन्स त्या ठिकाणी सिक्रेट होतात सेकंड ट्रायमेस्टरमध्ये, जसे HCG वगैरे आहे, PSH वगैरे आहे, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ऑर्गन विच सिक्रेट हार्मोन्स सेकंड ट्रायमेस्टर, मग कुठले ऑर्गन्स हार्मोन्स सिक्रेट करू शकतात ते आपल्याला सांगायचं. तर याच्यामध्ये बघा ट्रायमेस्टर म्हणजे काय अगोदर लक्षात घेऊ, आणि ट्रायमेस्टर संबंधितानंतर आपण पुढे सांगू शकतो की कशा प्रकारे फिमेलमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर चेंजेस दिसतात. याच्यामध्ये बघा ट्रायमेस्टरमध्ये हे आता ट्रायमेस्टर प्रोसेस 3 दिले आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर. त्यानुसार चेंजेस आणि हार्मोन सिक्रेशन पाहायला मिळते. हे फर्स्ट ट्रायमेस्टर आहे, 12 वीकचा असते. 12 वीक मध्ये फिमेलमध्ये मॉर्निंग सिकनेस येते हे आता, आणि मॉर्निंग सिकनेसमध्ये काय नाउसिया, वॉमिटिंग, मूड स्विंग वगैरे अशा कंडिशन्स किंवा सिम्पटम दिसतात. त्यानंतर सेकंड ट्रायमेस्टर्समध्ये जे डेव्हलपमेंट चालते, यामध्ये प्लासेंटेशन वगैरे होते, यामध्ये HCG नावाचा हार्मोन सिक्रेट होते, जसं आताच आपण सांगितलंय. त्यानंतर 18 ते 20 आठवड्याचा हा ट्रायमेस्टर आहे. त्यानंतर थर्ड ट्रायमेस्टर जो दिला आहे याच्यामध्ये सुद्धा हार्मोन सिक्रेशन आहे. थर्ड ट्रायमेस्टर जो आहे तो 27 आठवड्याचा असतो, आणि या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आपल्याला माहिती आहे पार्च्युरेशन प्रोसेसपर्यंत फुली डेव्हलपमेंट होत असते, बेबीची सगळ्या गोष्टी वेल डेव्हलप होतात, आणि नंतर मग याच्यामध्ये रिलॅक्सिन वगैरे हार्मोन सिक्रेट होतात, आणि याच्यामध्ये बेबी सुद्धा 50 सेंटीमीटरचा होत असतो. ठीक आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. त्यानंतर एक्सप्लेन द 3 मेजर्स टू अचीव द RCH गोल. आता सांगितलं जसं RCH गोलचे 3 मेजर्स ॲक्च्युअर्स कोणते आहेत, त्यानंतर गोल कोणते आहेत ॲक्च्युअल गोल्स. त्यानंतर एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे डिलेव्हरी, म्हणजे 9 मंथ 9 डेज नंतर बेबीला युटरसच्या बाहेर एक्सपेल केलं जातं, त्याला पार्च्युरेशन म्हणतात. आणि हे सांगते वेळेस आपल्याला माहिती आहे की 280 दिवसाचा हा गॅस्टेशन पिरियड असतो, जेस्टेशन पिरियड म्हणतो आपण त्याला. तर त्यानंतर बेबीचा बर्थ होत असतो, किंवा 266 दिवस पण आपण सांगू शकतो मेच्युअर सायकलचे, जर 14 डेज आपण नाही पकडले तर. त्यानंतर एक्सप्लेन एनी 3 मेथड्स दॅट कॅन बी यूज ओव्हरकम इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटीसाठी कोणत्या 3 मेथड्स त्या ठिकाणी दिले आहेत ते आपल्याला सांगायच्यात. ठीक आहे, त्यानंतर बघा 4 मार्क्ससाठी दिले आहे. राईट अँड अकाउंट ऑफ द सेमिनल वेसिकल्स अँड द बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सेमिनल वेसिकल ग्लँड्सचं वर्क काय, सेमिनल वेसिकल्स काय असतात, आणि बल्बोयुरेथ्रल काय. बल्बोयुरेथ्रल मध्ये लब्रिकंट सिक्रेशन करण्याचं काम करतात, सेमिनल वेसिकल सेमेन फॉर्मेशनचं काम करत असतात, हे सांगायचं. एक्सप्लेन द ओव्हरियन सायकल्स विथ इट्स डिफरंट फेजेस. डिफरंट फेजेसच्या ओव्हरियन सायकल्स कोणकोणत्या आहेत, जसं की आपल्याला माहित आहे प्रायमरी ओव्हरियन सायकल्समध्ये आपण सरळ या ठिकाणी सांगू शकतो की कशा प्रकारचे मॅच्युअर सायकल चालते, त्याच्यामध्ये डेव्हलप होणारे ग्रॅफियल फॉलिकल्स वगैरे कसे असतात हे आपल्याला सांगायचे. मग त्याच्यामध्ये 28 दिवसाचा पिरियड वगैरे आपण व्यवस्थितरित्या सांगू शकतो. तर हे अशा प्रकारची सायकल आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्री ओव्ह्युलेटरी फेज आहे, ओव्ह्युलेशन आहे, त्यानंतर पोस्ट ओव्ह्युलेटरी फेज वगैरे दिलेली आहे, हे आपल्याला सांगायचं. त्यानंतर डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. जसं आता सांगितलं मी, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस काय, तर स्पर्म फॉर्मेशन, हे डिटेल द्यायचं. डिस्क्राईब म्हटलं की हे पूर्ण डायग्राम वगैरे आपल्याला व्यवस्थित पूर्ण काढता आली पाहिजे, हे पूर्ण कम्प्लीट करायचं. त्यानंतर एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन काय, ह्युमनमध्ये फर्टिलायझेशन कशा प्रकारे चालते हे मेकॅनिझम द्यायचं. जसं ओजेनेसिस झाल्याच्यानंतर ओहम, आणि स्पर्मॅटोजेनेसिस झाल्यानंतर स्पर्म सेल, यांच्यानंतर फर्टिलायझेशनची प्रोसेस दिली. फर्टिलायझेशन प्रोसेस आपल्याला डिटेल लिहायची आहे, हे या ठिकाणी सिनगॅमियो फर्टिलायझेशन चालते ते लिहायचं आपल्या या ठिकाणी. लक्ष कसं झायगोट वगैरे तयार होते, हे चारही डायग्राम आपल्याला काढता आल्या पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय सांगितलंय, राईट इन अ डिटेल एनी 4 टेम्पररी मेथड्स ऑफ बर्थ कंट्रोल. बर्थ कंट्रोलच्या कोणत्याही 4 मेथड लिहायचे टेम्पररी. तर हा ह्युमन रिप्रोडक्शन टॉपिक होता. याच्यानंतरचा टॉपिक आहे तो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, ते आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू ऑल.